कारल्याची भाजी म्हटलं म्हणजे प्रत्येकाला नकोशी वाटणारी आहे आणि चुकून जर ताटात आपण कारल्याची भाजी घेतली तर आपण वाकडं तिकडं तोंड करून अगदी टोचून मोचून ती कारल्याची भाजी खात असतो. पण तुम्ही जर खरी अशा पद्धतीने कारल्याची रेसिपी केली ना तर बिलकुलही कडूपणा लागणार नाही. कारले असल्यामुळं थोडंफार तर ते कडू असतातच, पण अशा पद्धतीने जर केलं ना तर बिलकुल कडूपणा लागणार नाही. तुम्ही बघू शकता मी कारले आतून चिरून घेतलेलं आहे, त्यात थोडं मीठही भरून घेतलेलं आहे. ताव्यावर मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे व कारले टाकलेले आहे. ते कारले आलटून पलटून परतवून घ्यायचे. नंतर ते त्यावर ताट ठेवून ताटात पाणी ठेवायचं व 10 मिनिटं ते कारले होऊ द्यायचे. 10 मिनिटानंतर ते कारले परत पलटवून घ्यायचे. पलटल्यानंतर जे आपण ताटात पाणी काढून ठेवलेलं होतं ना ते त्या कारल्यामध्ये टाकायचं. जर आपण वेगळं थंड पाणी कारल्यात टाकलं ना तर कारले कडू येऊ शकतात किंवा त्याची चवही बिघडू शकते. म्हणून आपण थोडं ताटातलंच गरम पाणी त्यात टाकूया आणि परत ते ताट 10 मिनिटं त्या कारल्यावर ठेवून आपण 10 मिनिटं झाकून घेऊया. झाकल्यानंतर बघू शकता तुम्ही कारले अगदी छान मऊ लुसलुसीत असे शिजलेले आहे. तुम्ही बघू शकता. काटेरी चमचा असला तुम्ही ते काटेरी चमचा लावून पण बघू शकता कारले आपले किती छान शिजलेले आहे.